पोलीस स्टेशन नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे फिर्यादी राजेंद्र कुमार अग्रवाल वय 55 वर्ष धंदा व्यापार राहणार प्लॉट नंबर 5 जीवन छायानगर रोड पडवळ हॉस्पिटल समोर नागपूर यांनी पोलीस स्टेशन नांदुरा येथे रिपोर्ट दिली की नांदुरा येथे ॲल्युमिनियमचा 150 टनचा व कापडचा 50 टनचा माल आहे. तो माल पाहिजे असल्यास संबंधित दलालाचा संपर्क नंबर दिला होता त्या समोरच्या गुन्हेगार लोकांनी. आता याशी संपर्क करायला सांगितला आणि संपर्क करून त्यांना नांदुरा हद्दीमध्ये निमुगाव नारखेड ह्या जंगलामध्ये त्यांना बोलावलं आणि अक्षरशः त्यांना धाक दाखवून त्यांच्या अंगावरचे दागिने, त्यांच्याजवळचे चेन, हिऱ्याच्या अंगठ्या, सोन्याची अंगठ्या असा जवळपास 9,10,000 रुपयाचा माल जबरीने त्यांनी छिनून नेला. या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आमिष दाखवून, प्रलोभन दाखवून सदरच्या फिर्यादीला त्या नागपूरवरून त्या ठिकाणी बोलावून त्याच्यावर लूटपाट करण्यात आलेली होती. या अनुषंगानं पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध नंबर 563/24 कलम 310(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना निष्पन्न करून अटक करण्यात आलेली आहे व फरार आरोपीचा सुद्धा शोध घेत आहे. त्यांचा कस्टडी रिमांड घेऊन त्या गुन्ह्यातील काही मुद्देमाल या सदर गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या गुन्हेगारीच्या मध्ये एक टोळी कार्यरत असून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 म्हणजे मोक्का कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून त्या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिषद अमरावती यांच्याकडून परवानगी घेऊन दिनांक 8/12/24 रोजी सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1999 मोक्का कलम 3(1)(2), 3(2) व 3(4) असे वाढीव कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याने करणे आवश्यक असल्याने त्या गुन्ह्याचा तपास आमच्याकडे म्हणजे एसडीपीओ खामगाव यांच्याकडे प्राप्त झाला. या अशाच पद्धतीचे गुन्हे करणारे लोक करणाऱ्या 4 ते 5 टोळ्या ज्यामध्ये इतर प्रलोभन दाखवून नकली नोटा, नकली सोने दाखवून फसवणूक करण्याचे 4 ते 5 टोळ्या या जिल्ह्यामध्ये निष्पन्न झालेल्या आहे. त्यांच्यावर सुद्धा नमूद कायद्याप्रमाणेच मोक्का कारवाई करण्याची प्रक्रिया आमच्याकडून चालू आहे. सदर सर्व गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस अधीक्षक विश्व पानसरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः विनोद ठाकरे उप पोलीस अधिकारी खामगाव हे करीत आहोत. साहेब आरोपीचं नाव काय, कुठलं राहणार आहे? नाही, हे नाही विचारता येणार, हे नाही सांगता येत. काही फरार आहे जे आरोपी अटक केलेले आहेत त्या आरोपी विरुद्ध विविध पोलीस स्टेशनला कुठे गुन्हे दाखल आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहे. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला नंतर देण्यात येतीलच. आता हे याच्यात उपलब्ध नाही. और क्या संभावना है सर, कितने आरोपी इसमें हो सकते हैं? इसमें अभी तक जो निष्पन्न हो गए जिसमें 6 आरोपी तो अभी तक अटक हो गए और 3 आरोपी फरार है, उनका तपास चालू है. 3 या 3 से ज्यादा हो सकता है. उनसे इन्फॉर्मर से और भी आरोपी की बढ़ोतरी इसमें हो सकता है. आरोपींमध्ये खामगाव तालुक्यातील आता एवढं डिटेल नाही घेता येत. ठीक आहे.